नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. टायमिंग किती वाजलेले तर रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे, तर साईबाबांची संध्याकाळची आरती झालेली आहे. हे गेलेले आहेत मंदिरला, म्हणजे प्रत्येक गुरुवारी साईबाबाच्या मंदिरला जातात. तर साईबाबाच्या मंदिरात देण्यासाठी मी खिचडीचा प्रसाद बनवलेला आहे, पॅक करून दिलेला आहे. तर हे गेल्यानंतर मी गेट बंद केलं, कारण दीपक यावेळेस गॅरेजला गेलेला आहे, कारण हे थोडंसं लवकरच घरी आलेले होते. तर काहीतरी गॅरेजमध्ये कामही होते आणि कामाचा मुलगा आहे, तर दीपक गेलेला आहे. नंतर बाबाही बाहेर गेलेत, आणखीन आलेले नाहीत, इतक्या लवकर येणारी नाहीत ते. दिनेश आणखीन कॉलेजून आलेले नाही, तर कोणी नाही यावेळीमध्ये. तर गेट बंद केलेला आहे, टी व्ही ऑन आहे. म्हणजे यावेळेत ना शांत वातावरण असतं आणि बाहेरचं एकदम आवाज आला ना कानात पडतो आणि भीती वाटते. म्हणजे कुत्रे वगैरे भुंकायचा आवाज, कुठला तर पक्षी चारडायचा आवाज, कारण इथं तितका एरिया नाही आहे, म्हणजे जास्ती घरं नाही, त्यामुळे झाडी खूप आहे शाळेच्या साईडला. म्हणजे शाळा आहे घरच्या पाठीमागं, खूप झाडी आहे तिथं. मग तिथं कुठलेही पक्षी बसतात आणि यावेळेत ते आरडत असतात. मग मला भीती वाटते, म्हणून मी टी व्ही चालू करते किंवा गाणे किंवा काहीतरी ऑन करत असते, म्हणजे काही बाहेरचा आवाज मला येऊ नये. आणि 8-9 वाजेपर्यंत सगळेजण येतील, तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करते. स्वयंपाकामध्ये काय बनवत आहे तर ही दुधी आणलेली होती, खूप अशी आहे ना निब्बर झालेली आहे, त्यामध्ये बिया पण झालेल्या आहेत. आणि एक वेळा मी अशीच भाजी बनवली, म्हणजे अर्ध्या दुधीची भाजी बनवलेली आहे, पण तितकी ती चविष्ट झालीच नाही, कारण दुधी थोडीशी निब्रट झाली ना भाजी चविष्ट होत नाही. त्याचे कोफ्ते बनवलो ना खूप छान टेस्टी लागतात. तर मी कोफ्तेच बनवत आहे आणि इकडं कुकरला डाळ पण लावलेली आहे, म्हणजे भात वरण भाकरी नंतर कोफ्त्याची भाजी मी बनवणार आहे. खूप छान आणि टेस्टी भाजी बनते. तर इकडे मी दुधी खिसून घेतलेली आहे आणि जे पाणी होतं एक्स्ट्राचं पूर्णपणे काढून घेतलेले पिळून आणि ते पाणी परत आपल्याला भाजीमध्ये टाकायचे, तर वाटीत काढून ठेवलेलं आहे. आता इकडे मी मसाला तयार करत आहे. तर कशा पद्धतीनं तिकडं आलं घेतलेलं आहे एक तुकडा आणि एक 5-7 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या आहेत. आपल्याला मोठं मोठं वाटण करून घ्यायचं आहे, मिक्सरलाही फिरवू शकता, पण इकडं खलबतमध्ये मोठं मोठं वाटण केलेले. नंतर मी यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. आवडीप्रमाणे आपण यामध्ये काळी मिरी टाकू शकता, छान टेस्ट येतो, पण मी ते स्किप केलेले नाही, टाकलेलं आहे. आणि हे वाटण अशा प्रकारे मी मोठं मोठं केलं आणि 1 चमचा वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि बाकीचं ठेवायचं आहे. नंतर आपल्याला फोडणीमध्ये घ्यायचं आहे ते. तर खिसलेल्या दुधीमध्ये हे वाटण टाकलेलं आहे. आता टाकूया सुके मसाले. तर सुक्या मसाल्यामध्ये 2 चमचे धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकूया, आणखीन आवडीप्रमाणे गरम मसालाही टाकू शकता. तर इथं मी थोडासा मसाला टाकलेला आहे, संपलेलाही मसाला थोडाफार राहिलेला होता, फक्त अर्धा चमचा सुहाना मसाला पूर्णपणे टाकलेला आहे. छान मिक्स केलं. नंतर इथं टाकूया बेसन. तर बेसन किती टाकायचं आहे तर जसं जसं हे ॲब्झॉर्ब करेल तसं तसं टाकायचं आहे, म्हणजे एकदम खूप सारं बेसन टाकायचं नाही, कारण बेसनच लागते भाजी. मग इथं फक्त मी 3 चमचे बेसन टाकलं, छान मिक्स केलं. थोडंसं सैल वाटत होतं, आणखीन मी 2 चमचे बेसन टाकलेलं आहे. तर पूर्णपणे 5 चमचे बेसन मी यामध्ये टाकलेलं आहे, छान मिक्स केलं. तर अशा प्रकारे हे एक डो बनवून तयार झालेला आहे. तर साईडला ठेवलं. आता इकडं तेल गरम करायला ठेवूया आणि फुल गॅस करायचा नाही, कमी गॅसवर निवांतपणे तेल गरम करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तोपर्यंत मी वरणाची तयारी करते, म्हणजे मला आणखीन वरण भात भाकरी हे सगळे बनवायचं आहे. नंतर हे कोफ्त्याची भाजी बनवायची आहे. तर निवांतपणे हे तेल गरम होत आहे. इकडच्या काउंटरवर ठेवलं, इकडचं गॅसचा प्रॉब्लेम आहे की ते निवांतपणे चालतं. तर तेल थोडंसं निवांतच गरम होईल, तोपर्यंत मी इकडे वरणाची तयारी करत आहे. म्हणजे कमी वेळामध्ये मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. आता इतक्यात दिनेश येईल, बाबा, दीपक, नंतर हे पण आज लवकरच येतात. तरी 8:30 वाजताच घरी आलेले होते आज. म्हणजे मंदिराकडनं डायरेक्ट घरीच आले, गॅरेजला वगैरे गेले नाहीत. आणि दीपक नंतर गॅरेज बंद करून तो पण लवकरच आलेला होता. तर असं इकडे डाळ व्यवस्थित शिजलेली, म्हणजे कुकरला 2 शिट्या लागलेले. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, नंतर चवीपुरतं मीठ घातलं, छान रवीनं मी घोटून घेतलेलं आहे. आणि चिंच इकडे गरम पाण्यात मी उकळून घेतलेले आहे. गार झाल्यानंतर पूर्णपणे पल्प काढून घेतला आणि हे चिंचेचं पाणी मी डाळीत ओतलेलं आहे, या वरणात ओतलेलं आहे. छान मिक्स केलं, पण कुकरमध्ये मिक्स होत नाही व्यवस्थित, त्यामुळेच मी तांब्यात काढत असते. तर पूर्णपणे मी तांब्यात ओतलेलं आहे आणि रवीने एक वेळा हलवून घेऊया, म्हणजे छान एकजीव होतं, वरण छान आळवून येतं आणि पटकन वरणाला तडका द्यायचा आहे. पण यासाठी मला कांदा वगैरे चिरून घ्यायचा आहे. तर तयारी तर करून ठेवली, नंतर मी तडका देणार आहे. अगोदर तेल गरम झालं का नाही ते बघूया. आणि हे जे कोफ्ते आपल्याला बनवायचे ते गोल गोल राऊंडमध्ये बनवून आपल्याला तेलामध्ये सोडायचे, निवांतपणे तळणार आहे. ते कुठेही फुल गॅस करायचा नाही, कमी गॅसवरती निवांतपणे आपल्याला तळून घ्यायचं आहे. फुल गॅस केलं तर काय होतं, वरून करपतात आणि आतमधून कच्चे राहतात, व्यवस्थित तळले जात नाहीत. त्यामुळे मी इकडं निवांतपणे कमी गॅसवरती हे फ्राय करून घेत आहे, उलट पलट करत. तर अशा प्रकारे 5-7 कोफ्तेच मी यामध्ये सोडलेले तेलामध्ये आणि उलट पलट करत ते सेकून घेत आहे. जोपर्यंत कोफ्ते निवांतपणे सेकत आहेत तोपर्यंत मी इकडे याच कुकरमध्ये भात लावणार आहे. जी डाळ शिजवलेलं कुकर आहे, वरण मी तांब्यात काढलं, नंतर तडका देणार आहे. अगोदर याच कुकरमध्ये मी भात ठेवत आहे, म्हणजे संग माझी कामं होत आहेत कमी वेळामध्ये. म्हणजे फक्त अर्धा तासामध्येच मी पूर्ण स्वयंपाक हे बनवलेला आहे. म्हणजे आपल्याला कधीतरी घाई गडबड असली, कोणी पाहुणे आले, तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने स्वयंपाक संग केलो ना, खूप लवकर अर्जंट होतं. आणि सकाळी अशीच घाई गडबड असते आपल्याला, सगळे सकाळी जाणार असतात, शाळेला जाणारी मुलं असतात, नंतर नवरे ऑफिसला जाणार असतात, आपल्यालाही दिवसभराची कामं असतात आणि काही जॉबवरही जाणार असतात.
तर त्या संग कामं केल्या तर कमी वेळामध्ये पूर्ण स्वयंपाक होतो आणि खूपच टेस्टी होतं. तर इकडे मी कुकरला भात लावलेला आहे, म्हणजे तांदूळ मी भिजत ठेवले होते खिचडीसाठी, तेच थोडेफार राहिलेले होते. तेच तांदूळ घेतला, आणखीन एक वेळा स्वच्छ धुवून घेतलं, तांदळाच्या डबल पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तिकडच्या काउंटरवर ठेवलेलं आहे. म्हणजे कुकरला 2 शिट्या झाल्या की परफेक्ट भात बनवून तयार होईल. आणि इकडे हे जे कोफ्ते मी तळत ठेवलेले होते, कमी गॅसवर उलट पलट करत मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेतलेला आहे. आतमधून अजिबात कच्चं राहू द्यायचं नाही. हे एक वेळा चेकही करून बघू शकता, पण माझा उपवास आहे, मी काही बघितलेलं नाही आहे. पण छान कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन झाले. त्यांचे बाकीचं डो ठेवलेले आहे, त्याचे अशाच प्रकारे गोल गोल राऊंड शेप देऊन मी कोफ्ते बनवून घेतलेले, तेलात सोडलेले आहेत. तर हे पण उलट पलट करत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. संग मी इकडं दुसरी कामं करणार आहे. म्हणजे आपल्याला मेन तडक्यासाठी मसाला तयार करायचा आहे, ते पण करायचं आहे. म्हणजे खूप सारे कांदे, टोमॅटो हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे, मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि इकडं कोफ्ते पण मी उलट पलट करत आहे. वरणाची तयारी झाली, फक्त तडका द्यायचा राहिलेला आहे. त्यासाठी मला कांदा कट करून घ्यायचा आहे. तर इकडे मी 3-4 कांदे घेतलेले आहेत आणि यामधला एक कांदा मी बारीक चिरून घेणार आहे आणि बाकीचे आहेत ना मोठे मोठे कट करून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे कोफ्त्याची जी भाजी बनवायची आहे ना, त्या तडक्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. तर इकडे कांदे चिरत आहे आणि इकडे कोफ्त्याकडे माझं लक्ष आहे. म्हणजे एक वेळा उलट पलट करायचं आहे आपल्याला कमी गॅसवरती. तिकडे कुकरला 1 शिटी झालेली आहे, आणखीन 1 शिटी व्हायचा वेट करूया. नंतर कुकर उचलून खाली ठेवूया आणि तिकडच्या काउंटरच मी वरणाला फोडणी देणार आहे. म्हणजे वरण भात बनेल, नंतर मी भाजी बनवणार आहे आणि शेवटला भाकरी. बाबा पण आलेले आहेत, आता दिनेश येईल इतक्यामध्ये. तोपर्यंत मी पटकन मसाल्याची तयारी करून घेते. तर एक कांदा मी अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे आणि बाकीचे कांदे मोठे मोठे कट करायचे आहेत, कारण आपल्याला कांदे मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. तर दिनेश कॉलेजून आलेला आहे आणि भूक लागलेली दिनेशला, तर म्हटलं खिचडीचा प्रसाद आहे तो घे तोपर्यंत. तर वाढून घेत आहे. दीपक आणखीन आलेला नाही आणि हे पण आलेले नाहीत, तरी पण येजोपर्यंत भाजी तरी बनवून घेते, आल्यानंतर भाकरी बनवणार आहे. तर बघू शकता कोफ्त्याचा कलर तुम्ही खूप छान गोल्डन ब्राऊन तळलेले आहेत. म्हणजे आतमधून छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत, कुठेही आवलकचं ठेवायचं नाही आहे, नाहीतर भाजीला टेस्ट येणार नाही. तर इकडं कांदे जे आहेत ना, मी अशा प्रकारे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत. नंतर इकडं कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे. पूर्णपणे मी भाजीची तयारी इकडं करत आहे. आता हे पूर्ण कांदे जे मोठे मोठे कट केलेले आहेत ते 3 ते 4 आहेत, ते आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि एकदम बारीकही करायचं नाही. जसं आपण ग्रॅट केल्यानंतर होतं ना, तशा प्रकारे हे आपल्याला मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आणि इकडं कुकरला 2 शिट्या झालेले ते पण उचलून ठेवलं आणि दुसरी कढई मी गॅसवर ठेवलेली आणि हे जे कोफ्ते फ्राय केलेलं तेल आहे तेच तेल टाकून मी इकडं तडका देत आहे. तर तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. तर यामध्ये मोहरी टाकूया. जोपर्यंत मोहरी चटकत आहे तोपर्यंत मी मिक्सर लावून घेत आहे आणि ते जे आहे मिक्सरचं भांडं ते पण लावून ठेवलं. आता फक्त मला फिरवायचं काम आहे. तोपर्यंत इकडं मोहरी जिरं छान चटकलेलं आहे. नंतर मी यामध्ये कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेऊया. हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे, परतून घेऊया व्यवस्थित. फोडणी बनवून तयार झालेली यामध्ये मिक्स केलेलं वरण ओतायचं आहे. खूप छान टेस्टी वरण बनवून तयार होतं. आवडीप्रमाणे आपण यामध्ये टोमॅटोही टाकू शकता, पण मी फक्त चिंचच टाकत असते. खूप छान वरण होतं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली, मसाला संपलेला यावेळेत. तसंच वरण मी बनवलेलं आहे. तर वरणाला एक उकळी येत आहे तोपर्यंत मी कांदा इकडे मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे अशा प्रकारे. म्हणजे एकदम बारीकही नाही आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि जे तेल आहे कढईमध्ये ते तेल पूर्णपणे मी तांब्यात काढून घेत आहे आणि थोडंसं तेल ठेवलेलं आहे. तर त्याच तेलामध्ये मी इकडं 1 चमचा जिरं टाकलेला आहे. आता टाकूया यामध्ये खडे मसाले. तर खड्या मसाल्यामध्ये मी इकडे तेजपत्ता घेतलेला आहे एक आणि 3-4 लवंग घेतलेले आहेत. विलायची पण टाकू शकता, विलायची नाही येत आहे, मसाला डब्यामधले संपलेले आहे. तर लवंग टाकले, 3-4 तेजपत्ता टाकलेले एक आणि 3-4 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि नंतर मी यामध्ये जे वाटण केलेलं मसाला होता ते टाकलेला आहे. जसं आपण आलं, कोथिंबीर, नंतर हिरवी मिरची वाटण करून ठेवलं होतं ते टाकलेले पूर्णपणे परतून घेतलं. नंतर आपण जे कांदा वाटलेला आहे ते टाकायचं आहे, पूर्णपणे परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी बेसन टाकलेला आहे आणि हळदी पावडर, धना पावडर आणि थोडासा गरम मसालाही टाकू शकता, पण माझ्याकडे कुठलेही मसाले यावेळेत नाहीत, पूर्ण मसाले संपलेले आहेत. असं मी लाल मिरची पावडर टाकले 1 ते 1.5 चमचा आणि धना पावडर 2 चमचे टाकलेले आहेत. चवीपुरतं मीठ टाकूया, छान परतून घेऊ आणि मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. थोडासाही मसाला कच्चा राहिला तर भाजीला तितका टेस्ट येणार नाही. एकदम धाबा स्टाईल हॉटेलसारखीच भाजी बनवून तयार होते. तर मसाला छान मी भाजून घेतला. नंतर जे पाणी उरलेलं होतं, म्हणजे आपण पिळून काढलेलं होतं दुधीमधलं, ते पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती मसाला भाजत आहे तोपर्यंत इकडे टोमॅटो हे मी अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेला आहे. तर इकडे टोमॅटो किती घेतले तर 3-4 टोमॅटो आहेत मीडियम साईजचे, एकदम बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे याची. आणि इकडे मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. आता यामध्ये टाकूया टोमॅटो प्युरी आणि छान मिक्स करूया. आणि हे मसाला पण आपल्याला थोडा वेळ कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. बघू शकता कलर छान चेंज झालेला आहे. जोपर्यंत की हा मसाला तेल सोडायला लागतो तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची कामं आवरूया. तर वरण मी कढईत केलेलं आहे, छोट्या पातेल्यात काढून घेतलं. कढई साईडला ठेवून देते, म्हणजे किचनवर पसार खूप होतो. कढया खूप मोठ्या आहेत त्यामुळे खूप सारा स्पेस धरतात, त्यामुळे पटकन छोट्या पातेल्यात काढून झाकून ठेवलेला आहे. आणि किचन काउंटर मी स्वच्छ धुवून घेतलेले, कारण मला भाकरी पण बनवायची आहे. तोपर्यंत मसालाही छान भाजलेला
टाकलेला आहे. आता टाकूया यामध्ये पाणी. तर पाणी मी तर थोडंसं जास्तच टाकलेलं आहे, म्हणजे 1 तांबे पाणी टाकलेलं आहे, म्हणजे तुम्ही मेजरमेंट करू शकता. अर्धा लिटर पाणी आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवलं. 1 उकळीचा वेट करूया. तोपर्यंत मी इकडं ज्वारीचं पीठ चाळून घेत आहे, म्हणजे संग मला भाकरी बनवायची आहेत. सगळेजण आलेले, दीपक पण आलेला आहे, हे पण मंदिरहून आलेले, बाबा आदिनी सगळेजण आलेले. आणि सगळ्याला भूकी लागलेली, म्हणजे उपवास आहे गुरुवारचा. मला पण भूक लागलेली, पटकन स्वयंपाक करून घेऊ. तर इकडे या पाण्याला छान उकळी आलेली आहे. नंतर यामध्ये मी कोफ्ते टाकलेले आहेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी टाकू शकता. मी फक्त कोथिंबीर टाकलेली आहे. झाकून ठेवा. कमी गॅसवर थोडा वेळ शिजवून घ्यायचा, जास्ती शिजवायचं नाही. जास्त शिजवल्यानं काय होतं, कोफ्ते तुटायला लागतात, तर जास्त शिजवायचं नाही आपल्याला. तोपर्यंत मी इकडं पीठ चाळून घेतलेलं आहे, छान मी मळून घेतलं आणि इकडं आता पटकन भाकरी बनवून घेते. तर थोडंसं पीठ जास्तच मळलं मी, कारण कमी वेळात मला सगळं बनवायचं होतं. सगळेजण जेवायला बसलेले, सगळ्याला भूक लागलेली आहे, तर थोडीशी घाईगडबड आहे यावेळेस. तर बघू शकता खूप छान ही कोफ्त्याची भाजी झालेली आहे. गॅसवर इकडच्या काउंटरवर मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तोपर्यंत भाकर पण थापून घेतलेली आहे. चपाती वगैरे मी बनवत नाही यावेळेस, फक्त भाकरी बनवत आहे. तर इकडे भाकर छान थापून घेतली, तव्यावर टाकलेलं आहे. पाणी फिरून घ्यावं पटकन आणि तोपर्यंत भाजी पण बनवून तयार आहे. गॅस बंद केलेला आहे इकडचा मी. आणि आता भाकरीला पटकन पाणी लावून घेऊ, पलटून घेऊ आणि भाकर पलटल्यानंतर इकडच्या साईडला व्यवस्थित शेकून घ्यायच्या, उलटपलट करायचं नाही आहे. तर अशाच प्रकारे मी पूर्ण भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि ताक पण बनवणार आहे. आता तुम्ही म्हणसाल यावेळी ताक नाही प्यायचं ताई, तर मी पिणार नाही आणि दिनेशी पित नाही, पण दीपक आणि त्याचे पप्पा दोघांना ताक लागतं. बिना ताकाचं जेवण होत नाही, ती वेळ कुठलीही असो, सकाळची असो, दुपारची किंवा संध्याकाळची. तर इकडे ताकही मी बनवून घेतलेला आहे आणि भाजी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता एकदम छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. तर दुधीची अशीच भाजी बनवण्यापेक्षा अशा प्रकारे कोफ्त्याची भाजी बनवा, खूप छान बनवून तयार होते. पाहुणे वगैरे आले तर अशी भाजी आपण बनवू शकतो. कमी वेळात होते आणि खाण्यासाठी तितकीच चविष्ट लागते. तिकडे मी आता सगळ्यांसाठी जेवायला वाढत आहे. तर ही जी खिचडीचा प्रसाद आहे, मी शैवाच्या मंदिरात देण्यासाठी बनवलेला होता, ते पण थोडंफार दिलेलं आहे. नंतर गरम गरम भात आहे, वरण आहे, नंतर कोफ्त्याची भाजी आहे. तर भाजी वाढून घेऊ. बघू शकता तितकी थिकी झाली नाही, तितकी पातळी झाली नाही, एकदम छान झालेली आहे. आपण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. नंतर टिफिनसाठी काय बनवावं रोज टेन्शन येतं, टिफिनला देण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर इकडे जेवायला वाढलेले आहे सगळ्यांना मी. सगळे हॉलमध्ये बसलेले आहेत आणि यावेळीचं जेवण आमचं हॉलमध्येच बसून होतं. तुम्ही म्हणता येतं हॉलमध्ये बसून जेवण करत नाही का, तर यावेळीचं जेवण तिथंच होतं आमचं. तर इकडं भाकरी वाढलेली आहेत. नंतर दीपकसाठी आणि त्याच्या पप्पासाठी ताक पण दिलेलं आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला ही जेवणथाळी कशी वाटली. चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय सर्वांना, गुड नाईट.